दक्षिण काशी अशासाठी संबोधलं जातं की संगमेश्वर हे शंकराचं स्थान आहे. शिवाचं स्थान म्हणलं की तिथे भैरवाचं स्थान आलं. ओके. पण जर का कसबा हा जो भाग आहे, कसबा म्हणजे मूळ किंवा जुना. संगमेश्वर मध्ये आपण कसबा संगमेश्वर असं म्हणलं जातं. तिथले लोक कसबा नुसतं म्हणतात. तर कसबा संगमेश्वरला आपण गेलो, तिथे हे देऊळ आहे. तिथेच भैरवाचं पण देऊळ आहे संगमेश्वरला, कसब्याला. तिथेच एक ज्ञानवापी नावाची छोटीशी विहीर आहे. ओके. आणि हे सगळं आपल्याला काशीमध्ये सुद्धा दिसतं. आणि तसंच जणू काही ज्यांना काशीला जाता येणार नाही अशा लोकांसाठी पुण्य मिळवण्यासाठी म्हणून मंदिरं ती सगळी या ठिकाणी करावं असं त्या कर्णाच्या त्या राजाच्या डोक्यात असावं. आणि त्यामुळे त्यांनी जसं देऊळ बांधलं तसंच तिथे भैरवाचं स्थान तयार केलं. ज्ञानवापी नावाची एक विहीर आहे मोठी, ती निर्माण केली. आणि त्यामुळे या स्थानाला दक्षिण काशी असं म्हणतात. आपल्याला दक्षिण काशी अशी खूप स्थानं दिसतील महाराष्ट्रामध्ये बघितलं तर, दक्षिण भारतामध्ये. मुळात उद्देश तोच होता की जे लोक काशीपर्यंत जाऊ शकणार नाहीत अशा लोकांना काशीचं पुण्य मिळावं, इतका प्रवास नाही करू शकत अशासाठी म्हणून केलेलं स्थान महादेव आहे आणि भैरव आहे. हे दोघं जण असले म्हणल्यानंतर ते काशीचं एक रूप आहे असं समजलं जातं, म्हणून त्याला दक्षिण काशी म्हणतात.